पर्यटक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज एसटी हॉलिडेजकडनं परत एकदा खूप खूप सहर्ष स्वागत। आज एक नवीन व्हिडिओ, नवीन संकल्पना घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। आज माझ्या माहितीप्रमाणे मी सगळ्यात पहिल्यांदा नोट्स घेऊन तुमच्याशी काही गोष्टी डिस्कस करणार आहे, कारण तेवढ्या काही त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि काही कुठले पॉईंट मिस नको व्हायला किंवा त्याची सिक्वेन्स नको चुकायला, म्हणून मी आज काही पॉईंट्स मी नोटिंग ठेवलेले आहेत। इतक्या दिवसांच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की सगळं तोंडपाठ असल्याप्रमाणेच मी बोलत होतो, पण आजचे काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करण्यासाठी मी आज खास आपल्या समोर आलोय। एक दोन दिवसापूर्वीच आमची टीमची सेल्स मीटिंग आणि ऑपरेशनच्या सेल्स मीटिंग झाली। त्याच्यामध्ये काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या की बऱ्याचशा कंपनीजनी आज एसटी हॉलिडेज सारखेच प्रोडक्ट मार्केटला आणायचा सुरू झालेला आहे आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे। म्हणजे याच्यात आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही हे वाटत नाहीये की आपल्याला आता आमच्या काही टीम जे ज्युनियर टीम मेंबर होते त्यांना थोडंसं टेन्शन वाटत होतं की सर आपल्याला आता कॉम्पिटिशन वाढते किंवा काय, पण उलटा आनंदाची गोष्ट आहे। कारण आज जो 2016 साली एसटी हॉलिडेजनी सुरुवात केलेली होती त्यावेळेसपासून तर आजपर्यंतचा जर प्रवास बघितला तर आज मार्केटला एसटी हॉलिडेजची ओळखच अशी आहे की ट्रॅव्हल एक्सपर्ट किंवा ट्रॅव्हल कॉम्बिनेशन टूर एक्सपर्ट आणि अनोखे साईट सीन देणारी कंपनी। तर बऱ्याच कंपनी आता जसं मी म्हटलं तुम्हाला की ह्या गोष्टी होत राहतात मार्केटला, त्या झाल्याच पाहिजेत, कारण हे जर होत असेल तर मी कुठेतरी चांगलं काम केलंय याची पावती मला पण मिळत आहे आणि त्या कष्टाचे चीज झालंय असं मलाही वाटतं। त्यामुळे खरंच खूप खूप आनंद आहे। कारण जसं एसटी हॉलिडेजची सुरुवात मी केली होती तशी सुरुवातीला करतानाच माझ्या डोक्यात एक विषय आला होता की तीच घिसीपिटी आयटिनरी किंवा तेच साईट सीन किंवा त्याच टूर कमी जास्त प्राइजेसवरती विकणं हे मला थोडंसं कुठेतरी हे होत होतं, म्हणजे खटकत होतं। त्याच्यामुळे मी काय केलं की घिसीपिटी आयटिनरी ती करण्याच्या ऐवजी एक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि एक स्टडी केला। त्या स्टडीमधून एक गोष्ट लक्षात आली की कॉम्बिनेशनल टूर आजपर्यंत कोणीच का लॉन्च करत नाहीये। कारण कॉम्बिनेशनल टूर्सवरती माझा एक आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला, त्याला खूप साऱ्या लोकांनी लाईक्स केले, मला त्याच्यातनं फोन कॉल्स आले, मेसेजेस आले की खूप चांगलं सर तुम्ही समजून सांगितलं। सेम त्याच टाईपमध्ये मी आता डिस्कशनसाठी आलेलो आहे आपल्यासमोर। तर मेनली आपण सुरुवात करूयात की एसटी हॉलिडेजचा एक मेन फेवरेट प्रोडक्ट म्हणजे बाली। आजही मार्केटला बाली म्हटलं की एसटी हॉलिडेज हे घेतल्या जातच आहे, पण बाली बरोबर कॉम्बिनेशन ही संकल्पना पण आम्ही सुरुवातीला राबवली की बाली बरोबर आपण बाली जर जातो इतक्या लांब, कारण त्याच्यामध्ये ऑलमोस्ट बालीच्या टूर कॉस्टमध्ये 50 ते 60% एअरफेअरचाच कॉम्पोनंट जातोय, तर मग आपण त्याबरोबर अजून काहीतरी करता येईल। तर मग आम्ही बाली जकार्ता योग्य करता ही टूर सुरू केली। त्या टूरला कोविडच्या आधी किंवा कोविड नंतर आता भरपूर सारा लोकांचा सपोर्ट मिळतोय। पर्यटक मित्र आणि मैत्रिणी जॉईन करतायत, एन्जॉय करतायत। नंतर आम्ही एक जी टूर केली ती खूपच युनिक होती। इवन आमच्या टीमसाठी, माझ्यासाठी पण ती दमछाक करणारी होती। म्हणजे कसं बसवायची ही आयटिनरी ह्या अँगलनी, जसं की बाली जकार्ता योग्य करता आणि कंबोडिया कॉम्बिनेशन। त्याच्यानंतर आम्ही लॉन्च केली मार्केटला बाली विथ व्हिएतनाम, बाली विथ ऑस्ट्रेलिया, बाली विथ फिलिपिन, हाँगकाँग, लाओस कंट्री। जसं तुम्हाला माहिती की मार्केटला कोणीच लॉन्च केलेलं नाही, लाओस कंट्रीबद्दल कोणाला माहीत पण नाही। आजही पर्यटक मित्र मैत्रिणी आम्हाला विचारतात लाओसबद्दल मला सांगा। माझं एक छोटंखानी आर्टिकल पण आहे लाओसचं, ते माझ्या सेल्स एक्झिक्युटिव्हकडनं तुम्ही मागून घेऊ शकता। त्याच्यानंतर लाओसला जे काही लॉन्चिंग केलं आम्ही ते करताना पण आम्हाला बऱ्याचशा सुरुवातीच्या पिरियडमध्ये रोड ट्रॅव्हल थोडासा होता, तर तो आता कमी झालाय। कारण लाओसमध्ये जे आपण 2 मेन शहरं कव्हर करतो ते म्हणजे लाओस व्हिएनचान अँड लुआन प्रबांग। याच्यामध्ये बुलेट ट्रेनचा प्रवास आहे। 8 ते 9 तासाचा जो रोडचा जर्नी होता तो आता फक्त 2 तासाचा प्रवास आहे। सर्व डोंगर, दर्या, घाट रस्ते असे अवॉइड करून टनेल आणि ब्रिजेस मधून ही जाताना अतिशय सुंदर त्याचा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो। लाओसमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजून, म्हणजे मी साईट सीन बद्दल जास्त बोलणार नाही, परंतु ओघाने बोलण्यात येतच काही गोष्टी की लाओसमध्ये जसं की आपण बघितलं एक वॉटरफॉल आहे की जो खूप मोठा 3 स्टेपमध्ये वॉटरफॉल आहे, जो वर्ल्ड फेमस वॉटरफॉल आहे। त्याच्यानंतर आपण जर का बघितलं तर
लाओस नंतर मी मिशन घेतलं होतं, कारण दुबई हे माझं आवडतं प्रोडक्ट. दुबई आज मार्केटला करणाऱ्या खूप सारे कंपनीज आहेत, पण दुबई बरोबर 7 इमिरेट्स करायचं तर माझी जी लोकल वेंडर कंपनी होती हजार टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जी दुबईमध्ये बेस्ड आहे, ज्याचे माझे गेले 17-18 वर्षापासूनचे संबंध आहेत, तर मी त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली. तर त्यांनीही सुरुवातीला मला थोडंसं कसं करायचं, काय करायचं, कारण त्यांना पण ते व्हिजन नव्हतं. मग एक 4 दिवसाची सुट्टी काढून मी पूर्णपणे सगळा स्टडी केला, त्याचं बुकलेट तयार केलं, त्याच्यावर पुस्तक लिहिलं, त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो दाखवल्यानंतर आमचे जे शहानवाज जे दुबईचं सगळं मॅनेजमेंट करतायत त्यांनी पण ते ॲप्रिशिएट केलं. तर आज 7 इमिरेट्सची जी टूर आहे ही फक्त भारतामध्ये ST हॉलिडेजनी सुरू केली आणि आता काही दिवसांपूर्वी काही मार्केटला दिसायला चालू झालं की 7 इमिरेट्स बरोबर 7 इमिरेट्स तर कोणी करत नाही, पण दुबई बरोबर 2-3 इमिरेट्स. इमिरेट्स हे नाव सुद्धा बऱ्याच लोकांना माहित नव्हतं, फक्त इमिरेट्स ही एअरलाईन होती. पण आज ST हॉलिडेजला एक खूप अभिमानाची गोष्ट वाटते आम्हाला. याचं श्रेय मी मला स्वतःला तर नाही घेणार, पण हे सगळं ST हॉलिडेजच्या टीमचं श्रेय आहे, ज्यांनी 2008 पासून ज्यांनी कष्ट केलेत, रात्रंदिवस अहोरात्र डोके चालवलेत, काय करता येईल आपल्या कंपनीसाठी, असं सगळं हे टीमचं श्रेय आहे. म्हणजे नो डाऊट मी जरी त्यांचा टीम लीडर असेल तरी टीमशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. तर 7 इमिरेट्समध्ये आज आमचा कोणीच हात धरत नाही, कारण 7 इमिरेट्समध्ये जे बारीक सारीक साईट सीन आहेत ते सगळे आपण कशा प्रकारे कव्हर करतो हे तुम्ही आमच्या आयटिनरीज बघितल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यानंतर आता जस्ट एक कॉम्बिनेशनल टूरमध्ये आम्ही चालू केलं होतं अल्माटी ताश्कंद किंवा CIS कंट्रीमधलं बाकू बरोबर अल्माटी, हे सुद्धा कॉम्बिनेशन्स आम्ही पहिल्यांदाच लॉन्च केले आणि मार्केटला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. म्हणजे आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या आमच्या ज्या काही डिपार्चर्स आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 50 ते 60% सीट्स सगळ्या टूरचे फुल भरलेले आहेत. जर अजूनही आपल्याला कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण जरूर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या टूरची माहिती घेऊन बुकिंग करू शकता. मी एक साधं सिंपल सांगेल. आमच्या सेल्स मिटिंगमध्ये काही गोष्टी चालल्या होत्या की सेल्स पर्सन्सला आमच्या थोडंसं एक वाटत होतं, कारण शेवटी भीती हे असतेच प्रत्येकाला कॉम्पिटिशनची. तर बऱ्याच लोकांचा तोच ओपिनियन चालला होता की सर आता कसं यांनी पण ही पण कंपनी असं करते की, अरे म्हटलं हे होत असतं, आपण पण कोणाची तरी कॉपी केलेली होती. आज फक्त एकच आहे की आज आपण GCPT आयटिनरीला प्रायोरिटी न देता आपण एक वेगळ्या प्रोडक्टने वेगळ्या याला घेऊन चाललेलो आहे. तर आज इथे कॉम्पिटिशन जरी आली तरी आपल्याला काही फरक नाही पडणार आहे, कारण तिथले जे साईट सीन आहेत किंवा तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या ज्या मी स्वतः एक्सप्लोर केलेल्या आहेत, माझ्या ऑपरेशन टीमनी जाऊन स्वतः एक्सप्लोर केल्या, तिथला रेकी टूर्स प्रॉपरली केलेल्या आहेत, तिथं काय दाखवलं पाहिजे, कुठल्या पॉइंटला काय महत्व आहे, ही तर कॉपी नाही होऊ शकत. म्हटलं तुम्ही कशाला काळजी करता. त्याच्यामुळं आज आपले क्लायंट जे आहेत ते सगळी सुज्ञ मंडळी आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. आज कितीतरी गोष्टी मला क्लायंट बऱ्याचशा लोकांकडनं हे एक ऐकायला आलेलं आहे की सर आता आम्ही असं करतो की रेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये आयटिनरी कम्पेअर करताना आम्ही ST हॉलिडेजची आयटिनरी समोर ठेवतो आणि मग आम्ही ज्या बाकीच्या आयटिनरीज आणलेल्या असतात त्याच्यात कुठं कमी जास्त काय आहे तर हे आम्ही कम्पेअर करतो. म्हणजे हे एक STA साठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की ST हॉलिडेजची आयटिनरी आज लोक कम्पॅरिझनसाठी एक नंबरला घेतात, कारण त्याचं सिंपल आहे. कारण ST हॉलिडेजमध्ये व्हेरी क्रिस्टल क्लिअर आहे, ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज म्हणजे ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज. त्याच्यामध्ये कुठेही हिडन कॉस्ट नसते. त्याच्यानंतर जे साईट सीन दिलेले त्याच्या प्रॉपरली एंट्री फीस सगळं काही मेन्शन केलेलं असतं, ते साईट सीन प्रॉपरली दाखवल्या जातात, वेळेनुसार दाखवल्या जातात. साधं सिंपल एक्झाम्पल जर म्हटलं तर आज मार्केटमध्ये कमीत कमी दर 2 किलोमीटरवरती एक छोटी मोठी कंपनी असेल एंटर महाराष्ट्र का एंटर भारतामध्ये की जी थायलंडची टूर करते. पण मग थायलंडमध्ये काय फक्त बँकॉक पटाया. तर थायलंडमध्ये आज मी स्वतः जाऊन स्टडी करून काय आपण लोकांसाठी वेगळं दाखवू शकतो आणि त्याच किमतीमध्ये देऊ शकतो. अयोध्यासारखं डेस्टिनेशन सरप्राईज आहे मला, इतक्या वर्षांपासूनच्या कंपनीमध्ये कधीही कोणाला अयोध्या माहीत नव्हतं. आज इतकं सुंदर डेस्टिनेशन आहे आणि त्याला आपल्या भारताची हिस्ट्री आहे. म्हणजे हिस्ट्री म्हणण्यापेक्षा काहीतरी संबंध आहेत आपले त्यांचे. अयोध्या म्हणजे त्यांची एन्शियंट कॅपिटल जशी आपली अयोध्या वगैरे आहे. आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या अयोध्याच्या मंदिराला अयोध्यामधनं माती आणलेली आहे. हे मी नाही सांगत आहे, तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल ही गोष्ट. सेम गणेशाचं एक मूर्ती अख्ख्या भारतातली अख्ख्या जगातली सगळ्यात मोठी मूर्ती थायलंडमध्ये आहे.
हेही आपल्या कोणाला प्रमोट करत नाहीये. एसटीएच्या प्रत्येक टूरमध्ये अयोध्या आणि गणेश टेम्पलची टूर असते. तुम्ही आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हकडनं त्याची माहिती घ्या. कॉस्ट तीच आहे. मग असे अनोखे साईट सीन आपण जर देतोय किंवा त्याच्याबद्दलचं स्टडी देतोय तर मग जास्त आपल्याला काही कॉम्पिटिशनचं टेन्शन घ्यायचं नाही. तेव्हा आमची सेल्स टीम पण थोडीशी रिलॅक्स झाली. मी आज जरा थोडं परकड बोलतोय सॉरी, कारण काही गोष्टी पुणेरी स्टाईलने बोलल्याच पाहिजेत. आज मला काही माझे जुने मित्र तेच म्हणतात, अरे तू नगरी असून सुद्धा आता पुणेरी झालास. म्हटलं कसं आहे, पुणेरी लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की जे काय आहे ते मनातलं स्पष्टपणे समोर बोलून मोकळं होणे. काही लोकांना जर काही गोष्ट माझी खटकत असेल तर मी आताच त्यांची माफी मागतो, कारण मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीये. मला जी सिच्युएशन आहे, जो एक पर्यटन कंपनीसाठी किंवा पर्यटन मार्केटसाठी चांगला ट्रेंड सेट करतोय एसटी हॉलिडेज, याच्यासाठी मला ह्या आपल्या सगळ्या मंडळींचं सहकार्य पाहिजे, इन्क्लुडिंग आपले जे ट्रॅव्हल एजंट आहेत की जे हे कंपनीज चालवत आहेत यांचं पण सहकार्य पाहिजे की त्यांनी कुठेही क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही करायची. जरूर करा, टूर्स ह्या एकमेकाच्या कॉपी होतच असतात, पण कुठेही क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता, पर्यटकांना कुठेही कमी जास्त पैशाचा लोभावना न दाखवता, फसवणूक न होता पर्यटकांना चांगली सेवा देणं हे आपल्या सगळ्या पर्यटन कंपनीचं काम आहे. आणि एसटी हॉलिडेज तर डेफिनेटली त्याच्यामध्ये अग्रेसरच आहे. आज कितीतरी माझ्या पेक्षा जुने सिनियर कंपनीज आहेत ज्यांचं आज मार्केटला नाव फक्त क्वालिटीमुळेच आहे. आणि एसटीने पण तेच धोरण ठेवलेलं आहे की क्वालिटीवर काम करायचं. रोडचा प्रवास देणं, कमी किंमत करणं, किंवा जसं काही लोकांनी आता आमचं थायलंड कंबोडिया कॉम्बिनेशन जे होतं ते आमचं बाय फ्लाईटने आहे, तर थायलंडमधून बाय रोडने जाऊन हे करायचं. आज सिनियर सिटीजन सारख्या लोकांना 15 ते 16 तासाचं जर्नी शक्य होणार आहे का? तर नाही पॉसिबल होणार. किंवा जसं मी आमच्या टूर मॅनेजरला काही गोष्टी शिकवल्यात की लाओसमध्ये एक नदी आहे, ज्या नदीच्या काठी बसून आपण जेवण करतोय, शॉपिंग करतोय, आणि पलीकडे समोर फक्त 500 मीटरवरती थायलंडची बॉर्डर आहे. तर ही थायलंडची बॉर्डर बघता बघता असं कुठला साईट सीन दाखवू शकतोय की कुठली कंपनी जी लाओस आहे? कारण अशी बारीक सारीक जे आम्ही आतल्या हृदयापासून तिथे गोष्टी त्या टाकलेल्या आहेत त्या आयटिनरीमध्ये, याची कॉपी पेस्ट नाहीच होऊ शकत मार्केटला. त्याच्यामुळे जे म्हणतात ना, पायनियर तो पायनियरच असतो नेहमी. तर ह्या गोष्टींचा खरंच मला अभिमान वाटतो. त्याच्यानंतर जर गणेश मंदिर जसं मी सांगितलं किंवा अयोध्या सांगितलं, दुबईमध्ये माझं एक गेल्या 5 वर्षापूर्वीचं आर्टिकल तुम्ही सकाळ पेपर, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत किंवा लोकसत्ता या पेपरमध्ये ते वाचले असेल, दुबई डेझर्ट की हिल स्टेशन. म्हणजे हे आर्टिकल वाचून सुद्धा बऱ्याचशा लोकांना सरप्राईज वाटलं की दुबईमध्ये काय आहे हिल स्टेशन. पण आज रसल केमा, फुजेरा सारख्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला तो हिल स्टेशनचा फील येतो. आता हा फील एक एसटी हॉलिडेचा टूर मॅनेजर दाखवू शकतो का फक्त तिथून कोणीतरी जाऊन गाडीतनं नेऊन आणलं फिरून हे करू शकतो? ही आपली सुज्ञ पर्यटक मंडळी एकदम एक्सपर्ट आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि डेफिनेटली एसटी हॉलिडेजची आयटिनरी, म्हणजे मी आजही रिक्वेस्ट करेल सर्व मंडळींना की पहिल्यांदा एसटी हॉलिडेजची आयटिनरी समोर ठेवा, आणि मग आपण ज्यांच्याशी कम्पेअर करतो ना, ती आयटिनरी समोर ठेवली की तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल काय फरक आहे याच्यामध्ये. हे झालं भारताच्या बाहेरचं उदाहरण. भारताच्या बाहेरच्या उदाहरणामध्ये भारताचं जर आपण बघितलं तर अनसीन काश्मीरमध्ये कितीतरी साऱ्या गोष्टी आहेत, जसे की उस्मर्ग आहे, दूधपत्री आहे, अशा कितीतरी गोष्टी आहे. किंवा काश्मीर बरोबर लेहचं कॉम्बिनेशन आपण मार्केटला लॉन्च केलं होतं. साधं सिंपल सिमला कुलू मनाली सगळ्यांना माहिती आहे. सिमला कुलू मनाली बरोबर वाघा बॉर्डर क्लब करणं किती सोपं काम होतं, पण कोणीच नाही केलं. त्याचंही श्रेय एसटी हॉलिडेजकडेच येत आहे की शिमला कुलू मनाली टूर बरोबर विथ वाघा बॉर्डर, आणि जवळपास फक्त 5 ते 7 हजार रुपये किमतीमध्ये लोकांचं ते डेस्टिनेशन बघून होते. सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर, गोल्डन टेम्पल. खूप लोक हॅपी आहेत एसटीच्या ह्या कॉम्बिनेशन टूरवर. किंवा तुम्ही हे सगळं जे होतं हे फक्त चांगला अभ्यास करूनच केलेलं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मी किंवा माझी टीम खूप मेहनत घेते. आज माझे स्वतःचे 8 ते 9 पुस्तक लिहून झाले. ते वेगवेगळ्या पुस्तकांचे नावं आहे, ते तुम्ही माझ्या मेंबर्सकडनं किंवा टीम मेंबर्सकडनं तुम्ही ते घेऊ शकता, वाचू शकता. PDF त्याच्या स्वरूपात आहे. अजूनही काही पुस्तकं येत आहेत. मला नाही वाटत कुठल्या पर्यटक कंपनीच्या मालकांनी, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी मालकांनी म्हणा किंवा त्यांच्या सिनियर एक्झिक्युटिव्हनी म्हणा किंवा कुठल्या यांनी 8 ते 9 पर्यटनावर पुस्तकं लिहिलेली असतील की
सगळ्यात आधी तर पर्यटन कंपनी कशी निवडावी किंवा अशा काही गाईडलाईन्समुळं किंवा फॅसिलिटी सगळं म्हणजे डेस्टिनेशनबद्दल माहिती देणारे भरपूर सारे आहेत, परंतु असे गाईडलाईन किंवा युरोपचं माझं पुस्तक खूप सारं फेमस झालेलं आहे की युरोप लोकांचा 5-5, 10-10 वर्ष युरोप का बघून होत नाही, त्याची कारणमीमांसा मी त्याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे हे सगळं स्टडी करून केलेलं आहे, म्हणजे सायकोलॉजिकल स्टडी पण झालेला आहे त्याच्यामध्ये. कारण फ्रान्समध्ये गेलं तर तुम्ही आयफेल टॉवर बघणारच आहेत, स्वित्झर्लंडला गेलं तर तुम्ही माउंट इटलीस बघणारच आहे. त्यामुळे माझ्या आयटिनरीमध्ये वेगळे काय असणार आहे युरोपमध्ये, पण तुमचं युरोप का बघून होत नाही याची कारणमीमांसा तुम्हाला त्या पुस्तकामध्ये मिळेल. असं 7 इमिरेट्सच्या बाबतीमध्ये आहे. असंच आता जस्ट मागं रिसेंटली माझं पुस्तक खूप साऱ्या लोकांचे ॲप्रिशिएट केलं की पावसाळ्यामध्ये टूर का करायला रेनी सीझनमध्ये, त्याची कारणे त्याचे मी दिले. ते पुस्तक बघून कितीतरी लोकांनी माझ्या आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे जेवढे काही टूर्स लावले होते आम्ही, त्या टूर्स ऑलमोस्ट 60-70% आत्ता सध्याला फुल आहेत आणि नवीन डेट्स आम्हाला ओपन करावं लागत आहेत. ही एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण पावसाळ्यामध्ये टूरमध्ये तुमचे जवळजवळ 30 ते 40% पैसे वाचत आहेत. दुबईमध्ये बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे की दुबईमध्ये उन्हाळ्यात जाण्यात काही अर्थ नसतो. त्याच्यावरती खास एक पुस्तक आहे माझं. दुबई उद्या जाऊन युरोपसारखी मोठी कंट्री म्हणजे त्या टाईपची हे एक्सपेन्सिव्ह होणार आहे याचा कारणमीमांसा. पाण्याच्या बॉटल 4 वर्षापूर्वी काय किंमत होती, आज काय किंमत आहे, एवढं मेट्रोच्या तिकिटापासून मी त्या पुस्तकाने मेन्शन केलं. आवर्जून वाचा मित्रांनो हे पुस्तक. हे सगळं अभ्यासाने होतंय. आणि याच्या पाठीमागं मी एकटा तर आहे, माझ्याबरोबर माझी सेल्स टीम आहे, माझी ऑपरेशन टीम आहे. कॉपरेशनसाठी कधीही तुम्ही कोणाला रात्री 10-11 वाजता फोन केला तरी सर्वजण म्हणजे कॉपरेशनच्या मूडमध्येच असतात. ट्रॅव्हल क्लब संकल्पना म्हणून एक आम्ही मार्केटला लॉन्च केली होती, जी कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही थोडीशी थांबवली होती. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल क्लब संकल्पनामध्ये तुम्ही आमच्या ट्रॅव्हल क्लब मेंबरशिप जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये फ्री मेंबरशिप पण आहे आणि पेड मेंबरशिप पण आहे. त्या पेड मेंबरशिपचे बेनिफिट जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा. फ्री मेंबरशिपसाठी पण संपर्क साधा. सिंपल आहे, फ्रीमध्ये काही नाही. आम्ही ग्रुप तयार केलेले आहेत, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करणार. त्या ग्रुपमध्ये कुठलाही दुसरा मेसेज पडणार नाही, फक्त ST हॉलिडेजच्या ॲडमिनचाच मेसेज येईल. त्याच्यामध्ये प्रत्येक डेस्टिनेशनची कधी आर्टिकल असेल, कधी व्हिडिओ असेल, कधी बुक जे माझा आहे, कधी असे व्हिडिओज असतील. अशा ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला घर बसल्या बसल्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये अभ्यास करायला मिळेल आणि त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की कुठे. मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी मिळून ST हॉलिडेजकडेच कंपनी. माझं एकच काम आहे की मला स्वतःला एक चांगला ट्रेंड मार्केटमध्ये तयार करायचा आहे की जो सर्व लोकांनी ॲप्रिशिएट केला पाहिजे, सर्व लोकांना त्याचा खूप खूप फायदा झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करतोय. आपण सर्वांनी पण अशी साथ द्यावी आम्हाला आणि आमच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं. ST हॉलिडेजवरती आजपर्यंत जे भरभरून प्रेम केलंय तसंच प्रेम इथून पुढे करत राहावं ही सगळ्यांना नम्र विनंती. टूर्स जसं मी नेहमी सांगतो की टूर्स तुम्ही जितक्या अगोदर प्लॅन कराल तितक्या अगोदर तुमचे पैसे वाचतील. आता मेगा मान्सून ऑफर्स चालू आहे, त्याचा बेनिफिट करून घ्या. वर्षभराच्या पूर्ण डेट्स तयार आहेत आपल्याकडं, वर्षभराच्या पूर्ण टूरची आयटिनरी तयार आहेत. स्पेसिफिक कॉम्बिनेशनल टूर जर असतील तर आधी प्लॅन करा, कारण त्या टूर मोठ्या आहेत. 8 दिवसापासून ते 20-20 दिवसापर्यंतच्या टूर्स आपल्याकडे कॉम्बिनेशनल टूर्स आहेत अवेलेबल. तर अशा पद्धतीने खाली दिलेल्या नंबर्स आहेत माझे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. वेबसाईट आहे आपली, फेसबुक चॅनल, फेसबुकला आपले पेजेस आहेत त्याला लाईक करा. यूट्यूब चॅनल्स आहेत ST हॉलिडेजचे, त्याला लाईक करा. म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट्स रेग्युलरली येत राहतील. आणि आजचा व्हिडिओ माझ्या हिशोबाने थोडासा मोठा जरी झाला तरी बऱ्यापैकी चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न करण्यासाठीच तो मुद्दाम पहिल्यांदा मी जसं म्हटलं आपल्याला की मी नोट्स काढून मी सगळ्यांशी डिस्कस केलेला आहे. तर नोट्स काढण्याच्या मागचा उद्देशच हा आहे की प्रॉपर सगळी सिस्टमॅटिक माहिती जावी, उगाच लिंक कुठेतरी कमी जास्त नाही व्हावी, हाच उद्देश आहे. त्याच्यामुळं असंच प्रेम ST हॉलिडेजवरती राहू द्या. असेच नवीन नवीन व्हिडिओज, असेच नवीन नवीन संकल्पना घेऊन मी तुमच्यासमोर नेहमीच आहे. माझा डायरेक्ट नंबरही बऱ्याच लोकांकडे आहे. जर कोणाला माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधायचा असेल तर आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हकडनं पण आपण नंबर घेऊन डायरेक्ट संपर्क साधू शकता. पुनश्च एकदा खूप 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 धन्यवाद मित्रांनो. ST वरचं प्रेम असेच राहू द्या ही नम्र विनंती.